नमस्कार. आज आपण बनवत आहे की गवारची भाजी आणि ते पण पटकन होण्यासाठी आपण कुकरमध्ये बनवूयात. आणि ह्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते मी बनवतच तुम्हाला सांगेन की काय काय टाकायचे. कुकर गरम झालेला आहे. 1 टेबलस्पून तेल टाकूयात. तेल गरम झालं की मोहरी टाकायचे थोडेसे. थोडेसे मोहरी टाकून झाले की 2 कांदे, मीडियम साईजचे 2 कांदे बारीक चिरून घ्यायचा आणि तो लालसर होईल याप्रमाणे परतून घ्यायचा. एक 2 मिनिट परतून घ्या जेणेकरून कांदा थोडासा लालसर व्हायला पाहिजे. कांदा थोडासा लालसर झाला आता मग आपण लसणाचे 4-5 पाकळी बारीक करून घेतलं आणि कढीपत्ता 4-5 पाने. लसूण बारीक करून टाकलं की त्याचा सुगंध इतका मस्त येतो की मला खूप आवडतो हा वास. लसूण परतून झाला. आता मी पावशेर म्हणजे 250 ग्रॅम गवार बारीक असा कट करून घेतला, कापून घेतला बारीक आणि धुवून घेतला. मग आता मी ह्यात टाकेन. मी बघितलं का तुम्ही, आता मी ह्याच्यात हळद नाही टाकले, तिखट नाही टाकला, काहीच नाही टाकला. फक्त कांदा परतून घेतला व्यवस्थित, लसूण आणि कढीपत्ता. मग आता आपण गवार टाकूया. गवार एक 2 मिनिट असा परतून घ्यायचा. एक 2 मिनिट शिजू द्या गवार. गवारला परतून घेतलं, 2 मिनिट झाला. आता आपण बारीक चिरलेला कोथिंबीर टाकू. तसेच हळद अर्धा स्पून, छोटी चमच. तिखट मी आता 1 चमचा टाकते. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, कमी जास्त करू शकता. मी 1 चमचा आणि त्यानंतर थोडंसं टाकलं तिखट. तसेच काळा तिखट, काळा मसाला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. किती मस्त वाटतोय. कलर पण किती छान दिसतोय बघा. आता अजून शिजलाच नाही तरी पण हे मस्त मिक्स करून घ्यायचा 2 मिनिट. आता मी तुम्हाला सांगते की 1 टेबलस्पून तीळ मी आता बारीक करून घेणार. हे बघा, 1 टेबलस्पून तीळ मी बारीक करून घेतला. त्यातच मी आता 1 टेबलस्पून शेंगा टाकते आणि बारीक वाटून घेते. मी आता या गवारमध्ये पाऊण ग्लास पाणी टाकते. हे बघताय ना तुम्ही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपण ह्याच्यात तीळ मिक्सर करून घेतलेलं आणि शेंगा मिक्सर करून घेतलेलं. मी कारण तीळ का पहिला मिक्सरला लावला की तीळ आणि शेंगा दोन्ही एकत्र केले की तीळ बारीक होतच नाहीये, म्हणून तीळ पहिला बारीक करून घेतला. मग एक चमचा शेंगा त्याच्यात टाकून ते मिक्सरला करून घेतला. आता हे दोन्ही वाटण मिक्स करून ह्याच्यात टाकायचे. आता मिक्स करून घ्या व्यवस्थित. हे बघा, मी जास्त पाणी नाही टाकला. पावशेर गवारला पाऊण ग्लास पाणी टाकले आणि आता चवीनुसार मीठ. शेंगा आणि तिळाचा पावडर मिक्स करून घेतला.
आणि ह्याला एक उकळी येईल तोपर्यंत बघायचं. हे बघा, भाजी शिजायला सुरुवात झाली की आपण लगेच कुकरचं झाकण लावून घ्यायचा. कुकरला झाकण लावून घेतलं. आता एक शिट्टी आली की लगेच बंद करायचं. वाफ जाईपर्यंत बघायचं आणि झाकण काढायचं आणि आपली गवार एकदम मस्त रेडी. एक शिट्टी आली, आता लगेच आपण गॅस बंद करून घ्यायचा. 1-2 मिनिट वाफ जाऊ द्यायचं कुकरचा, मग झाकण काढायचं. एकदम व्यवस्थित गवारची भाजी. बघा 2 मिनिट झालंय, कुकरचा वाफ गेला. वाफ काढते. आहा, किती मस्त दिसतोय. हे बघा, असा रस्सा भाजी भातात खाऊ शकतो, चपातीत खाऊ शकतो. आहा, वास पण इतका मस्त येतोय ना. आता आपण वाटीत काढू भाजी. तुम्हाला दाखवते मी कलर. इतका आहा, रस्साची गवारची भाजी दिसायला पण इतका सुंदर. करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. ही रेसिपी कशी झाली मला लाईक करून सांगा.